26/11/2008 हल्ल्याच्या वेळी कसाबनी पोलिसांची गाडी हायजॅक केल्यानंतर ती गाडी विधान भवनाजवळ सोडली आणि त्यानंतर एक स्कोडा गाडी हायजॅक करून कसाब आणि त्याचा साथीदार गिरगाव चौपाटीच्या दिशेने निघाला। मात्र याच गाडीमध्ये अरुण जाधव हे पोलीस शिपाई जखमी अवस्थेत असतानाही त्यांनी कंट्रोल रूमला कसाब गिरगाव चौपाटीच्या दिशेने येतानाची माहिती दिली आणि याच नंतर या ठिकाणी गिरगाव चौपाटीवरती बंदोबस्त करण्यात आला होता आणि कसाब आणि त्याच्या साथीदारावर गोळ्या झाडल्या। मात्र कसाब मेला असावा असं मुंबई पोलिसांना वाटलं आणि याची शहानिशा करण्याकरता तुकाराम ओंबळे हे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक त्याच्या गाडीजवळ गेले। मात्र कसाबने त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आणि फक्त तुकाराम ओंबळे यांच्या धैर्यामुळे आणि यांच्याच बलिदानामुळे अजमल कसाब हा पाकिस्तानातून आलेल्या 10 दहशतवाद्यांपैकी एकमेव दहशतवादी मुंबई पोलिसांच्या जाळ्यात जिवंत सापडला आणि त्यानंतरच पुढील तपासाची चक्र फिरली आणि आपण ज्या ठिकाणी आहोत ते हेच ठिकाण आहे आणि आता त्या ठिकाणी तुकाराम ओंबळेंचं स्मारक सुद्धा उभारण्यात आलेलं आहे। दरवर्षी या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली दिली जाते। आज राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसालगीकर सुद्धा या ठिकाणी आले आहेत। त्यांच्या वतीने सुद्धा एक महाराष्ट्र पोलीस खात्याकडनं शासनाकडनं गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला, श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आणि आज ज्या 26/11/2008 च्या हल्ल्याच्या वेदनादायी आठवणी आहेत त्या आठवणींना उजाळा आणि ज्या पोलीस अधिकाऱ्यांनी जाबाज पोलीस अधिकाऱ्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह अक्षय कुडकेलवार, न्यूज 18 लोकमत, मुंबई। आपण बघितलं सुरक्षेचा आढावा मुंबईतल्या या सगळ्या घेतलेला आहे आपण आणि एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा आपण शहीद स्मारकाकडे परतणार आहोत। थोड्याच वेळामध्ये श्रद्धांजलीचा कार्यक्रम सुद्धा सुरू होणार आहे।